मित्र आली आणि आरतीच्या अगोदर सेवादारांना आवाज त्यांना बोलवा, चहा पाणी केला, प्रसाद घेऊन कुटुंब तिथं झोपलं गेलं. सकाळी उठल्याबरोबर येणारा मामाने बरोबर बोलवून घेतलं, हे तुम्ही आलायचा बरोबर आहे, तुम्ही आलायचा माझ्याकडं, पण तुम्हाला माझ्या मेंढरांची सेवा करावी लागल. आणि सेवा करत असताना काय झालं तर बघू, सेवा करत असताना काय झालं तर बघू, नाही तर बाळू धनगराची सेवा करून काय झालं नाही म्हणून जर माझ्या नावाने तुम्हाला बोंबलं सुटायचं असेल, आल्या पावली पाठीमाघारी जावा. विठोबाचा पुजारीचा भाव रामचंद्र भावाला सांगू लागलाय, दादा अरे मोहिनी म्हणजे मला आई प्रमाण आहे, काही कष्ट म्हणजे सेवा करूया, आपली मेंढर पै पाहुण्याला पाठवू, पण मामाला हो म्हणूया. कुटुंबानं हो म्हणून सांगितल्या बरोबर काय झालं तर बघू. शनिवारचा दिवस होता. रेंदाळगावचं कुटुंब पुन्हा घरी आलं. शनिवारच्या दिवशी मामांच्या सेवेत राहिलं. विठोबा पुजारी मामांच्या मेंढी माऊलीची कष्टमय सेवा करू लागला. लगमा तळाव राहून त्या मेंढी माऊलीचं झाडं झाडायची, वाघर साफ करून टाकायची, भांडी संपूर्ण देवाची साफ करायची, पिल्लांना पाला टाकायची. तिथे ही तीच अवस्था होऊ लागली. दिवसा मागून दिवस जात होते. आमुष्या पौर्णिमा आली, पोट वाढते, नंतर कमी होते. महिन्या मागून महिने गेले. त्या परिसरात वार्ता पोचली, मामांच्या तळावर आशाशी बाई आली. तिचं आमुष्या पौर्णिमेला पोट वाढते, नंतर कमी होते. कित्येक वर्ष झाले तरी ती प्रस्तुत होईना. तिथे असाही वेदना चालू झाल्या. बावे बंद जमा झाले की लग्न एका साईडला कुठेतरी जाऊन बसायची. लोक आलेल्या इकडे तिकडे बघायची, कुठं आहे माहिती. असाही वेदना सहन होत होत्या. कित्येक महिने होऊन गेले. संध्याकाळी मालक आला की जाळ्याच्या बाजूला मालकांच्या जवळ रडायची. काही करायचं बस झाला आता. देवाजवळ आलो, देवी काय बघत नाही. गेला लग्नाला बस झालं. आई देवा घरी गेली. घरादारामध्ये सगळ्यांना मान खाली घालावी लागली. बस झाला. आपल्यामुळे एवढी मोठी मान हानी झाली, आपली जीवन यात्रा संपवायची. आरती झाली, सगळी मेंढर सुटून गेल्याबरोबर म्हातारी माणसं लहान लहान पिल्लाकडे झाडाखाली बसले. लग्नाला जीवन संपवायचं होतं. कावऱ्या बावऱ्या होऊ लागली. पिल्ला जवळ गेली, पिल्लांना चारा पाणी केला, झाडपाला टाकला. टकमक त्या डोळ्यानं सगळं निहाळत होती. कुठून कसं जायचं. तळाच्या बाजूला विहीर आहे. लगमानं मागं पुढं बघत कमरेला पदर खोचला गेला. विहिरीच्या दिशेनं माऊली चालू लागली. जीवन यात्रा संपवायचे. काळ घोर जवळ आलाय, पण अंतरीचा देव बाळोमा शहाणा. कावऱ्या बावऱ्या होत लगमवा विहिरीत उडी टाकणार एवढ्यात हानवटीला काठी ठिकून मामा समोर उभं राहिले. हे थांब ग माय, तुझं गरवार पण संपलं बघ. लगमवा ह्या बाजूला उभा आहे आणि मामा त्या बाजूला हनवटीला काठी टेकून उभे आहेत. आवाजला, हे थांब ग माय, तुझं गरवार पण संपलं बघ. लगमवा पाठीमागं सरली, समोर बघितलं. कानात कान दिल्या पडतला आवाज आला, पण मामा समोर कुठं दिसना. आहे तशीच पिल्लात गेली. संध्याकाळ मामा आल्या बरोबर मामानी रेंदाळगावच्या कुटुंबाला जवळ बोलवून घेतलं. गड्यावर तुमची सेवा संपली, उद्या सकाळी तुम्ही घरी जावा. सकाळ झाल्या बरोबर आरती झाली, प्रसाद झाला. रेंदाळगावच्या कुटुंबाला नारळ